लोकांना फसवून पैसे मिळवण्यापेक्षा जास्त मोठा फायदा हा चांगले आणि प्रामाणिक काम करूनच मिळतो. थांबा, अगोदर आमच्या एका ग्राहकाचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो. ओके, पाठवतो. ट्राय करा, खूप काम मिळाले तुम्हाला. मला कॉल येत आहेत आपली ॲड बघून. थोडा तुम्ही माहिती गोळा करा, डेमो बनवा, तुमचा फायदा होईल. तर बेसिकली काय झालं होतं, आमच्या एका ग्राहकाने आमच्याकडून बनवून घेतलेली ॲड शेअर केली. ती ॲड बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना नेहमीप्रमाणे ती ॲड आवडली आणि त्यांना कुठून ॲड बनवली याबद्दल विचारणा झाली. आमच्या त्या ग्राहकाची आमच्याबद्दल असलेली सद्भावना म्हणून याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, जो आनंद आपल्याला आत्ताच दाखवलेल्या चॅटमधून दिसला. तर यावरून मला एक गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटली, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. काही दिवसांपूर्वीच मी सुकेश चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीबद्दल बातम्या बघत होतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी शॉर्टमध्ये सांगतो. मागील काही वर्षातच त्याचा 200 करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. अतिशय स्मार्ट पद्धतीने मोठ्या मोठ्या लोकांना त्यानं पद्धतशीर फसवलं होतं आणि ते सुद्धा तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असताना. आता ते सुकेश चंद्रशेखरने कसं शक्य केलं हे तुम्हाला इतर बातम्या बघून सुद्धा समजेलच. आपल्या व्हिडिओचा तो मुद्दा नाहीच. आपल्या व्हिडिओचा मुद्दा हा आहे की लोकांची फसवणूक करून मिळालेला पैसा आपल्याला फायदा करून देतो का नाही. तर आयुष्यभर फसवणूक करून एवढे पैसे कमवून सुकेशनं काय केलं? रोल्स रॉयस, BMW, रेंज रोवर, पोर्शे अशा टोटल 12 आलिशान कार्स ज्यांची किंमत करोडो रुपयांमध्ये असते त्या खरेदी केल्या. जॅकलिन फर्नांडिस, नोहरा फते अशा टॉपच्या अभिनेत्रींसोबत भरपूर एन्जॉय केला. त्यांना महागड्या गिफ्ट्स दिल्या. स्वतःचा चेन्नईमध्ये सी फेसिंग बंगलो उभारला. एवढी मोठी संपत्ती त्याने नक्कीच कमावली, ते आपण नाकारू शकत नाही आणि त्याबद्दल तो कौतुकास पात्र सुद्धा आहे. पण संपत्ती कमवणे म्हणजे फायदा थोडीच असतो. त्या संपत्तीचा वापर करता येणे हा फायदा असतो ना. आज तो जेलमध्ये बसलाय. त्याने कमवलेल्या एवढ्या संपत्तीपैकी 1 रुपयाचा तरी त्याला फायदा आहे का? शिवाय समाजामध्ये त्याच्याबद्दल निर्माण झालेला अविश्वास, याला तर मी त्याच्यावर झालेला कर्जाचा डोंगरच म्हणेन, जो त्याच्या उभ्या आयुष्यात त्याला फिटणार नाही. मग लोकांना फसवून कमवलेल्या पैशांचा आपल्याला जर फायदाच होणार नसेल तर असा पैसा कमवायचा तरी कशाला? अगदी साधा प्रश्न. याबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अलीकडे बऱ्याच लोकांशी बोलता बोलता असं निदर्शनास येत आहे की त्यांची तत्व किती खालच्या थराला आलेली आहेत. चुकीच्या मार्गाने पैसे कमावले तर आणि तरच मोठं होता येतं. आजच्या जगात प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसांपेक्षा फसवणूक करणारे लोकच जास्त समाधानाने जगू शकतात. कारण आज जगामध्ये महागाईच तेवढी वाढली आहे, गरजा तेवढ्या वाढल्या आहेत. अशा प्रकारचे विचार परत परत ऐकायला मिळत आहेत. पण मित्रांनो, वरवर जरी असं भासत असलं की दुष्ट लोकांसाठी हे जग जास्त सोयीस्कर आहे, तरी सुद्धा ही सृष्टी फक्त आणि फक्त प्रामाणिक कष्ट करणाऱ्या आणि समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या लोकांनाच पुढे घेऊन जाते. हा सृष्टीचा नियमच आहे आणि त्यावर आपण जितक्या लवकरात लवकर डोळे झाकून विश्वास ठेवू तेवढे आपण फायद्यात राहू. हर्षद मेहताची एक वेब सिरीज बघितली काही वर्षांपूर्वी. तेव्हा कळालं की हर्षद मेहताला त्याच्या काळामध्ये शेअर मार्केटमधला बच्चन असं म्हटलं जायचं. पण आज शेअर मार्केटमधला फ्रॉड करून मोठा झालेला तो बच्चन कुठे गेला आजच्या पिढीला कदाचित माहिती पण नसेल. पण प्रामाणिकपणे काम करणारा, समाजाच्या उपयोगी पडणारा हा अमिताभ बच्चन आजही कित्येक लोकांचा आदर्श बनून राहिला आहे. एवढं फक्त एक उदाहरण बास आहे की आयुष्यभर प्रत्येकानं हे फसवणुकीचं नाही तर प्रामाणिकपणाचं समर्थन करावं आणि स्वतः प्रामाणिक बनावं. हा, आणि आता प्रश्न राहिला तो म्हणजे प्रामाणिक राहून आपण आयुष्यात किती पैसे कमवू शकतो? आता आयुष्यात कोण किती पैसे कमवणार हे ज्याच्या त्याच्या स्किलचा आणि टॅलेंटचा भाग. पण त्याच्या प्रामाणिक कामामुळे त्याने समाजामध्ये स्वतःबद्दल प्रेम, विश्वास आणि आदर निर्माण केला आहे. तो सगळ्यात मोठा फायदा जो प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीसोबत राहील, ती व्यक्ती या जगातून गेल्यावर सुद्धा. आणि हेच प्रेम, विश्वास आणि आदर व्याज बनून एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा जमा होईल. या चॅनलवर आलेल्या नवीन लोकांना मी हे सांगेन की फिल्मोशन ॲड्स या चॅनलवर आपण व्यवसाय, व्यवसायातील इथिक्स म्हणजेच नीतिमत्ता आणि व्यवसायाची जाहिरात या संबंधी उपयुक्त माहिती देत असतो.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.